प्रश्न क्रमांक 1. कयाधू या नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाशिम. प्रश्न क्रमांक 2. मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 3. वाळू मिश्रित मृदा खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाजरी. प्रश्न क्रमांक 4. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 5. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी शिफारस कोणी केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राज्य पुनर्रचना आयोग. प्रश्न क्रमांक 6. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सतलज. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1940. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सालहेर. प्रश्न क्रमांक 9. भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. भरतनाट्यम हे कोणत्या राज्यातील नृत्य आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रसंत ही पदवी संत तुकडोजी महाराजांना कोणी दिली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 14. भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1951. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सरन्यायाधीश. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.